नमस्कार. आज रविवार दिनांक 8 मार्च. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. आज होणारा भारत विरुद्ध न्यूझीलंड विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना नांदेडकरांना एकत्र पाहण्यासाठी कुसुम सभागृह इथे संध्याकाळी 6 वाजता मोठ्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. त्यापूर्वी नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करून जिल्ह्याचे नाव राज्यभरात गाजवणाऱ्या आजी माजी क्रिकेटपटूंचा भाजपा नांदेड महानगरतर्फे विशेष सत्कार करण्यात येणार आहे. जिल्हा क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष नंदू कुलकर्णी यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार होणार असल्याची माहिती भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर व संयोजक दिलीप ठाकूर यांनी दिली आहे. केंद्रातील मोदी सरकारने अमेरिकेबरोबर केलेल्या व्यापार करारामुळे देशातील शेतकरी व कृषी क्षेत्र देशोधडीला लागणार आहे. शेतकऱ्यांचा शक्तीपीठाला तीव्र विरोध असताना पोलीस बळाचा वापर केला जात आहे. दरम्यान शेतकरी विरोधी भाजपा सरकार विरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात उद्या दिनांक 9 मार्च रोजी काँग्रेसची कळमनुरी ते हिंगोली पदयात्रा होणार आहे. या पदयात्रेत नांदेड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन खासदार रवींद्र चव्हाण यांनी केले. शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियान अंतर्गत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड तालुक्यातील पहिले शिबिर तुप्पा येथे उत्साहात पार पडले. विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्यामुळे या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये ग्रामविकास, आरोग्य, कृषी, भूमी अभिलेख तसेच दुय्यम निबंधक विभागासह विविध शासकीय विभागांनी सहभाग घेतला. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देत लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारले. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या सोमवार 9 मार्च रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद येथे पंडित दीनदयाल उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.